काय पैसे झाले तेवढे पैसे वसूल करा. उद्यापासून आता दुसरं पाक आहे. आता बरसात लागून राहिली आणि आपला पत्ता मालही संपला आंब्याचा. आता काही इकडे आणूही नका आणि आता काही याच्या मागं लागूही नका. नाही बस आता कुठं बिमारीचं धन आता नाही का. हो ना, पाणी पावसाचे जास्त खाणंही चांगले नाही ना. हो निपट्ट घेतो मी आता. देदान सुटे करा ना, जे आले ते आले आता. हो शेवटचा दिवस आहे. कसे आपले जे भाव गेले ते इकून टाकतो, लवकर मोकळे करून घरी येतो. चल येतो मग मी. हो या हो काही हरकत नाही. 2-3 पेट्या वाटूनही दिल्या चालते आता. सोक्ष मोक्ष वाटून द्या, काही हरकत नाही. जाऊ द्या तिकडे, शेवटचा दिवस आहे, क्लिअर करून या. तेच तर म्हणलं कुकून आवाज आला काय. हो ना, बसायलाच होतो अरे शेंड्यावर. तिथून द्यालाच आवाज. काय आहे. अरे थांबा ना भाऊ, थांबा ना जरा, ते उचलू द्या मला, उचलू द्या ना. बोला म्हणलं काय होतं. काय लाजा भाऊ, बिगर भूक लागली हो लाजा. देता का 2 आंबे द्या ना लाजा. 2 आंबे. हो नाही म्हणा माय भिंते तर रामपूरले कसं काय आलं हे. आज लोक तर काही पाहिलं नाही मी. काय कुठचे व्हा म्हणलं भाऊ. कुठचे व्हा. लांबपुलता हो ना मी, लांबपुलता. हो आता लांबपुल आलो ना मी. आले बोलता हो सर. रामपूर रामपूर जागा इथं का. अरे मरे आज लोक तर काही दिसलं नाही बा तू. आजच दिसलं मला. कोण आहे का इथं. संतोष भाकल दुलगे. हो अंधाल थांबी जाऊ मी, अंधाल थांबी. तिकडे जात जाऊ मी. आता इथं माझ्या दवा येते, इथं आलो मी दवायची इथं. तर जवळ कोणतं काय कोणता जवळ कोण आहे इथं. कोणता जवळ कोण आहे म्हणलं. यातवाले ते बंदूक आवले. हा मावली म्हणते राहिले. बंदूक आवले. याटोवाला नाही. हो ते बंडूकावरे. हो 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 ते बंडूकावरे. हो 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 असं त्याचा कोण व्हा तुम्ही. मेवना. ते तर मेवना हो मी. माझ्या बहिणीला इथं आणलं म्हणलं. आले आता. हो इथंच आलो मी आता 1 महिना झाला मला इथं. गाई लागत असतो मी, गाई. असं म्हणजे जवळ आणलं इथं. नाही इथं गाई राखते. असं का. हो काही कामाचं नसेल तिकडे बी. हो इथं दिलं का मिळून. असं बाकी आई बाबा हे ते कोणी भाऊ बंद हे ते काही बहीण गिन अजून. तो नाही फक्त भाऊ आहे माझ्या तिकडे. हो त्याचं लग्न झालेलं आहे. हो त्याला 2 पोलं आहे. हो माझ्या लग्न व्हायचं आहे अजून. मग कसं माझा भाऊ कसं ते आता वावर व्हायचे. मग मी कसं इकडे तिकडे हिंडत जा. मग म्हणजे जाय म्हणे बहिणीच्या घरी. हो बहीण म्हणे चाल म्हणे माझ्या घरी. मग माझ्या दवांमध्ये ढोरं पाहून दिले. आता मी तुला ढोरं राखत असतो मी आता. बरं आहे. हो मस्त बरं आहे ना मग. चांगला आहे. हो भाकर गिकर काऊन आणली नाही का. भूक लागली म्हणतं ना. भाकरच नाही झाली ना. काय करता रोजच तसंच आहे ना. उपाधी या लागते मला. हो काय करता बा. मग भाकर आणते 12 वाजता. यातो आला की मग देते मला. लय येले आहे काय करता बा. लाच लागतेच ना मला. हो का. कोण भाऊ वागवत नाही का तिथं ते. तो गावचा भाऊ वागवत नाही का. ना तिथं कामच करून घेत नाही नीला. हो खाली नाही मला. उपाशी मारल्या का निघ म्हणे तू. आता आज कल जमीन आहे ना माहीत. हो त्यानंच लेखानं सबंध घेतली. मला काहीच नाही देऊ लागते. हो भांडणं कर दिलं का गेलं की. पुरस लाटलं वाटते त्यानं नाही का. हो येले काही जास्त काही समजत नाही वाटते. दिलं हकालून येले. असं हो का. लग्न गिग्न नाही झालं मग अजून. नाही लग्न व्हायचंच वाटते. लग्न होणंच नाही लागलं ना. लय बोली पाहिल्या पसंत नाही कळत जेव काय कला. हो ना तरी तर वावलं आहे आपल्या घरी. पण काय पाहिलं तुम्ही एखादी असली ओळखीची तर तुम्ही त्याला लय हिंडतात. एखादी पोलकी पाहिजे म्हणलं आपल्यासाठी. मुंजा सर आजी पै दिसते म्हणणे. हो ना चांगले आता कठीण काम आहे याचं काय आहे. हो ना पाहतो. हो ठीक आहे. हो ना तर याला तर बोट दिलं तर मनकटच पकडते वाटते. चल बा 2 आंबे देत तुले. हो मला जा लागते आंबे इकायला. हो ये लवकर देऊन देतो. चल होय मोकळ्या. द्या मग. हो पाहिजे मग भाऊ एखादी असली पोलकी तर सांगा म्हणजे असली तर. हो बिलकुल पाहतोच ना मी. हो त्याच का मी आता तेवढेच राहिले धंदे माय आता. हो ठीक आहे या. चलो आंबे वाले चला गावरानी आम वाले. चलो गावरानी आम वाले. अरे वा पान घेऊन आलं कर बोय. अरे कडक लक्ष्मी आण हिरवी करकरीत. कडक लक्ष्मी आण हिरवी. काय बरं आहे. घे बा एक आंबा घे आणि जाय डोक्याच्या पोळ्याला तिकडे. हो घे आंबा घे. याला तर बापाची काळजी दिसून राहिली आणि आजीची दिसते मले. बरं देऊनच टाका. जाऊ द्या नाही का. याचा गोपन काय उडवलं होतं ना आपण नाही का. ओम उडवला होता याचा.
हेच होते घर नाही का. बरं जाऊ दिले का व्याजच दिलं म्हणावं. जाऊ दे काय खाल्ल्यानं कमी होऊ दिले का त्याचं नाही. बरं देऊ का. बरं बरं पेटी घेऊन जा. पेटीच घेऊन जा. जाय तिकडे. बापा एका पानावर एक पेटी भरली आंब्याची. चला गड्या मी बी आणतो एखादा नाही का. हो चला गड्या. जा आता जमलं ना. आता अजून काही कमी जास्त काही पाहिजे अजून. बसवली एवढी बसवली म्हणे. मग उद्या दे उद्या. त्या काय कचुऱ्या झालं ना आता. निपटलं ना आता. आंब्याचं काय राहिलं आता. शेवटचं होतंय. जाऊ दे आता. झालं भाऊ आता आजच्यानं निपटलं आता. जा आता जा. जय रामकृष्ण हरी. निघा आता. वावर चेहऱ्यावर हसा द्यायच्या. हो ना पैसेच वसूल झाले आपले. जाऊ दे खायले का नाही का. हो जाऊ दे चला बा. का म्हणलं सुनबाई काय पुराण काय ऐकलं रे बाबा. काय ऐकलं म्हणलं टिनावरचं. मी काय ऐकलं काही नाही ऐकलं. मी मला गेलच्या बुवानं. बाबू खरं सांग ना. पैसे किती नेले का घरचे. कुठचे कनवड्यातले कुठचे काही. मायाचे नेले का काही. सुटकी शिकली इकडे कुठचे नेले का. त्याला काय समजते. काही ना काही त्याला 500 रुपये नेले का काय नेलं काय सांगा बाबा. पाय तुम्ही त्या आंब्यावाल्याले नाही तर बस भंडवलं का काय सांगायले. म्हणा पेटीच्या पेटीत दिलं ना. काही समजते का त्या आंब्यावाल्याले. काय घेतलं किती रुपये घेतले काय घेतले बिचाऱ्यानं. पावर तुम्ही त्या आट्या पैसे पाहून घ्या काय काय त्या आंब्यावाला गेला असेल पुढे. जा ते पहा म्हणा काय दिलं म्हणा त्या पुरानं. हो ना काय काय दिलं काय नाही. 5-6 पेट्या राहिल्या शेवटच्या नाही का. बस आता लवकर काजी मुला करतो याचा. आणि आंब्याले राम राम ठोकतो आता. झाले बा आंबे आता. चला चला घ्या म्हणलं. सस्ते लागले. गावरान आंबे आहे म्हणते. चला मामा लुट रे. चला आलेले आहे म्हणते गावामध्ये. बाबा हे काय झालं म्हण. हे या गावातले का पुट्टे का काय. अरे बा काय पिसायला करायचे का. डोक्यात फरक पडला बावा. काय आणलं काय म्हणलं तो आधी. टप्पर आण बकेट आण आपला बॅटरीचा गोटा आण. टिनावरचं काही टप्पर आण. टोपला आण शनकाळाचं. हे काय आणून राहिले तुम्ही. पिंपळाचे पानं का मस्त की मारून राहिले बावा. अरे जो असं का म्हणा. होत्या आमच्या इथे याले तुम्ही दिले का पिस्तुलेले तुम्ही एक हे दिली पेटी दिली एका पानात नाही. अरे बाबा हे माकन चोऱ्या तिथंच होतं का उभं म्हणा. हो बरोबर आहे. ते पोट्ट्यानं पान आणलं तर तिथंच होतं वाटते नाही. बरोबर पाहिलं त्यानं आणि पान घेऊन पोह्यात आलं. अरे बाबा का मा कपायला लावू दे. जाय घरी जाय. हो त्याच्या बापाचे पैसे होते माझ्याकडे. मग काय म्हणून दिली त्याला ते. खोटे बोलला तुम्ही. त्याला पेटी दिली मला देत नाही. गरीबाला देत नाही तुम्ही. असं असते नाही. मायबीन हे कसं काजून करून राहिलं. मलेच खराब वाटून राहिलं. बरं घेऊन जाय बा. जाऊ दे तिकडे. मोकळेच करणं आपल्याला 5 पेट्या लवकर सळटवाच लागते. खाले गोविंदास. थांबा फक्त म्हणलं कमी खा जा काय. आता शेवटून फालसून देसान बारीक लावून तर बसा लागल. थांबा देतो बा. देतो तुलेही देतो. जाऊ दे तूच काय नाराज. पेटीच्या पेटीनं काय घेते काय देते बाबा हे. अरे बाबा म्हणलं काय लोक लहान लेकराला काय फसून राहिले भाऊ तुम्ही आंब्यावाले. तुमचं काय कसं काय चालू काय म्हणलं. मा नाताला एक पेटी दिली तुम्ही. काय घेतलं त्याच्यापासून तुम्ही. असं आहे ते. तेच म्हणलं ना भलाईचा जमानाच नाही राहिला ना ते. असं आहे ते. नसतं दिलं तर पुरलं असतं. आहे मला वाटलं हरिक आला मले. म्हटलं भल्लं गुलगुल हसून राहिलं. जाऊ दे बा आता शेवटचा दिवस आहे लेकाचा वाटूनच टाक. अरे मावशी मी काय म्हणून राहिलो. 2 शब्द ऐकता का माय. म्हणजे तुमचं काय समजूनच राहिलं. मग लक्ष काय तुम्ही लहान लेकराला काय घेता द्यायचं बच्चं आणि कसं काय म्हणून राहिले समजून नाही राहिलं. म्हणजे पेट्या देऊन राहिले. त्याला का संडासा लावता का तुम्ही. काय आहे काय तुमचं मनात काय तुमच्या. अरे बाबा हे तर एक्सप्रेससाठी हावळा. अरे ऐका ना मावशी मी काय म्हणून राहिलो ते सांग तुम्ही. ऐका तर घरी. काही नाही बाबा. पाहिजे म्हणलं लस येते. दरवाजे उघडे आहे का कुलप लावलेले आहे का सगळं चेक करते दुपारच्या पायरी संध्याकाळी जोडपा. आम्हाला सगळं माहिती आहे म्हणलं. आम्ही काय असे म्हणजे समजत नाही असे लोक नाही म्हणलं. मा नाताला ती पेटी कशी काय दिली त्याच्या काय घेतलं 500 रुपये घेतले काय घेतलं म्हणलं तुम्ही ते मला पहिले सांगा. मी तर ऐकायलीच तयार नाही तर काय सांगा बोलास काय आता काय. अरे मी काय आता काय सांगू कसं. तुमचं बंद झाल्यावर सांगन ना मी. अरे म्हणलं मनाले हरिक वाटला म्हणून मी दिलं त्याले. विचारा ना बाबा यानं काय दिलं विचारा दिले. काय दिलं म्हणलं काय दिलं त्याले. तुमच्या ते नाटू नाही का पिस्टले त्यानं पिंपळाला पान दिलं. ते याने एक आंब्याची पेटी दिली. मग मी बी गेलो पळत मी बी तोडून आणलं. मला बी एक पेटी दिली.
बापा बापा कमालच आहे ना. एक आंबा नाही घेतला बाबा, भाऊ वाल नाही घेतला, ही आता पिठा वाटून राहिला बाबा. बरं बरं असं आहे का ते. मी आलं बाबा, काही घेतलंच का त्याच्याबद्दल. बरं बरं वाटा बाबा. हो पाहिजे फक्त कोणाला बिमारी नाही झाल्या पाहिजे, नाही तर नसतं बा म्हणलं सुद्धा करता ब्रह्महत्या आहे तेच म्हणलं. हो ना तेच वाटून राहिलं ना. आलतीस ना आता घरावर कुठे काय नेलं न काय घेतलं. काही नाही घेतलं बा, मनाची समाधानी म्हणून दिली मी. जा घेऊन जा, तुम्हाला पाहिजे का अजून एक लागन तर अजून घेऊन जा. 5 पेट्या मला एंड करणं आहे आणि घराकडे जाणं आहे. कटायलो मी आंब्याला आता. बाबा आम्हाला नाही पाहिजे बिमारी जण आता, बस झालं. हो चल भाऊ, जा रे भाऊ घरी आला. हा द्या वाटून द्या कोणाला तिकडे, जाऊ द्या. चला आता पाणी प्यावं, तानही बात लागून राहिले. नाही मावशी, हापशी गिपशी आहे का एवढ्यात कुठं? आहे समोरच आहे हापशी. हो तिथं मंदिर आहे का नाही, हो तिथं जाय, जा तिथं जा. चला ठीक आहे मग, पाणी गिनी प्यावं आणि दर्शनही घ्यावं मग, नाही का? हो बरं, जाय रे भाऊ जाय, पेटी घेऊन जाय. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. लळा लागला भक्तांना विठुरायाचा. लळा लागला भक्तांना विठुरायाचा. बाबा मोठे बाबा लय दिवसांनी दिसले का मोठे बाबा. काय म्हणते, बरं आहे तब्येत गिब्येत? बरं आहे आता? हो चांगला आहे आता. पद्धतशीर. काय म्हणते बाकी, आले का दर्शनाले? हो काय म्हणते, काही वारीगिरी यंदा जात ना का म्हणलं? हो ना आता जायची तर लय इच्छा आहे म्हणा, पण कसं आपल्या हाती नाही राहिलं ना. सगळं पोरापाराला विचारा लागते. हो सूनवायरी काय म्हणते, पोरगो काय म्हणते, मग जा लागते बाबा. चला ना हो, काही भ्या नाही लागत. मग काय हो, काय भ्या लागते पोराले न पोराले. चला निघाले आपण, 3 जण आहो ना आपण. मा भाले करतो फोन मी, वाळेगावले आहे ते जाण्याले. पाय ना त्याला लावून फोन मग. हो घरी विचारपूस करू आणि मग आपणही ठरू. बरं लावू का त्याले? बरं रिकाम छोटंसं आहे ते. सासऱ्याची ताय ना पहिले लग्नापासून तिकडेच जाऊन बसेला आहे ते ठाई मुक्कामी. पाय तुम्ही लावून आता 1 मिनिट. असं म्हणजे याले भाऊ आहे वाटते नाही का? असं सासरवाडीले असते म्हणते नाही काय, जान्या हे डॅन्या नाही का? हो काय म्हणा जुगाड्याचं. पाहू आता काय म्हणते तर नाही का, ऐकावची याची स्टोरी काय आहे तर. काही नाही, जवारी नाही ना, कोणतं गहू नाही. चाल लवकर, पैसे मागते मग कपडे मागते. चालला पुढे वसरीतनी पाय पसरायले. चाल लवकर कामं करा. चाललेले काय जे अंगानं सट आहे तर खाते तर निघा तिथं. मा भाले कसा चेवाला इतक्या दिवसानं फोन लावायचा. काय होय रे डॅन्या, काय म्हणतो बा? अरे काय का जान्या, काय करून राहिला रे? कुठं आहे म्हणलं? भांडी उठून राहिला का? काय करून काय राहिला म्हणलं? बे डॅन्या, तुले काय माहित आहे माय? मग इथं बंगल्यावर बसून निरा फक्त चहा प्यायचं काम आहे मले. फक्त ऑर्डरच द्यायचं काम आहे. चल हे घेऊन ये. मग तुले काय वाटून राहिलं बे? चालले का? हो जाऊ दे, माहित आहे ना मला सगळं. आता काय आल्यावर पाहतोच ना मी आता तू काय हालायचं. काय म्हणते, काय वारीगिरी चालला का मग? आता कसं पैदल वारी झाली आता सुरू, शेगावची निघाली म्हणते. काय चालला का मग? काय जात असतं तू? जात असतं म्हणजे जातोच मी. कोण आवडते काहून, काय झालं? चाललो मी. येऊ दे ना मग आम्हाला. आम्ही कसं आमच्या याचा विचार आहे. मोठे पाटील म्हणते मोठा आहे. म्हणून म्हणलं आम्ही 3 जण होतो. येतो आम्ही पैदल 2-4 दिवसात तिथं पोहोचतो. मग चालले मग संग. चला ना मग, काय पाहा लागते त्याचं. हो माहीत या चालत 2-4 दिवसात आणि मग निघाले आपले. हो 1 महिना आता हेच आहे ना पैदल वारी. जुलै 5ला गेलं चालते आपण. चालले आपले धीरे एक गाव. हो या तुम्ही वाडेगावला पहिले. बरं मग तू नक्कीच आहे समजा नाही का? बस आम्ही कसं जरासं पाटील आहेत का नाही, त्याला विचारा लागेल ना पुराले. मोठेली बी हो माया काही नाही, मी झाबऱ्याला सांगून देईन बस. मग येतो आम्ही, निघतो, सांगतोच तुला संध्याकाळलो. हो चालते ना, चालते. करा विचार तुम्ही, सांगा मला. हो या तुम्ही, काही हरकत नाही. हो सांगतो मी. हो आज संध्याकाळी नाही तर उद्या फोन करतो डबल. हो नक्की आहे का नाही तर.
झालं मग त्याचं तर नक्की आहे म्हणते बुवा आता आपलंच पाहा लागते मग आता मोठे पाटील हो विचारपूस करा मग सांगा मला मग संध्याकाळी हो हो बरोबर हा मोठे बाबा तुमचं नक्की आहे ना मग तुम्ही देवलाला विचारून घे जा मग बरोबर विचारतो ना मग हो चालले मग संग मग हो काही हरकत नाही असं म्हणजे पैदल वारीला चालले वाटते पंढरपूरले नाही का असं असं चला जाऊ द्या नाही का हो आपण दर्शन घ्यावीचं आपलं हो आपलं चालू द्या आपल्या आंबिकनं हो चला लागला लळा लागला लळा लागला भक्तांना विठुरायाचा बापरे हो हे तर जाणारे होते आज आता नाही का सासरवाडीला जातो म्हणे ना हो सांगा आता आजच याला विचारा लागल नाही तर मग आता काय फायदा नाही तर कसं हो मी म्हटलं संध्याकाळी विचारा हो ना विचाराचं मोठा जुलूमच आहे ना हो असं वाटलं आता विचारा मग विचारा नाही का पण आता विचाराच लागत नाही तर चाललं जायचं मामाजी कसं आम्ही निघाव का मग आता हो कसं जेवणाचं वगैरे करून ठेवलेलं आहे तुम्ही काही सध्या जेवत ना म्हणून म्हटलं कसं जेवणाचं करून घ्या मग तुम्ही संध्याकाळसाठी डबा सांगितलेला आहे मी जगनच्या आईला 1-2 दिवस आम्ही येतो आता 2-3 दिवसाच्या आत बरोबर चालते ना हो या ना 2-4 दिवस निवांत या काही हरकत नाही काय म्हणूनच कसं एक जरा विचारायचं होतं गड्या सांगा ना काय म्हणता काही नाही म्हणलं पैदल वारी करायची होती पंढरपूरला जायचा विचार होता बा पैदल पैदल चालले आपले महिनाभर हा म्हणलं काय आता घरी राहून काय करू हा जाऊ का मग आपलं आता जसं आलं म्हणा तसं करा तुम्ही काही आपलं आता होते का तुमच्या वयातनी हा पंढरपूरची पैदल वारी वा रे वा सांगा आता नाही का कमालच नाही तुमची काय सोपं आहे का ते चालले आपले पैदल पैदल महिनाभर हा काय होते का तुमच्या ज्यानं ते हा काही जा नाही लागत ना काही नाही करावं लागत मुकाट्यानं घरी बसा घरी चला मग काय तर बसले आपल्या तब्येता बिघडल्या हे झालं ते झालं शेवटी आम्हालाच करावं लागते ना मग ते आपलं तक जातो ना मी असं काही हे नाही ना सोबती आहे ना मले सोबती आहे तर एकटा नाही ना मी जातो मी मस्त आरामानं काय करू आता घरी हा घरी आपलं बसू हा हे होते रे हा जाऊ दे ना लेका नाही ते काही तुम्ही मला काही सांगू नका हो ना सांग ना मग तू सांग समजू ना होते काय त्यानं फालतू बसले आपली काही जाबा जायचं नाही काही जाणं लागत ना मामाजी जाऊच नका तुम्ही तुमच्या नाही होत ना चालणं इतक्या दूरपर्यंत काय पैदल पैदल होते का तुम्ही 1 दिवस जा ना शेवटून होते ना आपला डॅनी आहे मोठा आहे हा ते जानी आहे अरे जानीची कुठं बरोबरी करता का तुम्ही ते कोणते माणसं हा काटक लोक आहेत ते कामं करणारे लळा लागला भक्तांना विठुरायाचा असू दे हो नेतेत मला ते तक आरामानं काय पळतच नाही जा लागत आम्हाला हो थांबवत चालले आपले हो एक गाव एक गाव बसले आपले हो ना बसले खाण्यापिण्याचे येले हा राहण्याचे येले हा का सोपं असते का ते रस्त्यानं आता पाणी पाऊस असते कुठं राहिले जागा भेटते नाही भेटत हा काही आपलं मनात आलं तसं करायला पाहिजे तुम्ही काय ना आबाजी तुम्ही गाडी करून द्या स्पेशल गाडी करून द्या नाही गाडीनं नाही पैदलच आपलं धीरे हो नामस्मरण करत चालले आपले पुढे हा देते शक्ती देव देते हो जातो आम्ही बा कमाल झाली तुमची तर ऐकायला तयारच नाही आता काय करा आता हे बघा मी तुम्हाला एकाच शब्दात सांगून राहिलो आता आम्ही चाललो सासरवाडीला फालतू दिमाग काय आमचा खराब करू नका डोकं काही दुखू नका मग नाही म्हणलं ना मी स्पष्ट हो याचं कसं असते सोपं नसते आता काय पहिल्यासारखं राहिलं का आता मग VIP दर्शन ढमके दर्शन तुमच्यासारख्याचा नंबर नाही लागत हा बसले तिथं मरत त्याच्यातनी मग काही करू नका येले काही नाही मस्त जाऊ शांना आपण फर्स्ट क्लास गाडी करून शेवटून बस जाय तिकडे आता तू नाही म्हणतो बुवा आता आपण लय इच्छा आहे रे जमाई हो ना मस्त आपलं चाललो होतो रे हो ना सगळ्याची तयारी होकार आहे ना हो पण तुमचं कसं खाण्या घेण्याचं कसं नाही होत नाही ऍडजस्ट मामाजी नाही काही नाही ज्या गावात गेलं तिथं बा लय दान करणारे आहेत ना हो कुठे गेलं की नाही केलं कोणाचं आपलं हातानं बनवू सामान संग नेऊ आपलं थोडं सामान नेऊन हे करू इतके वजे घेऊन चालले आपले काही आपलं चाल करणं हो ना काही नाही झालं का हो स्पष्ट सांगणार माहिती तुम्हाला अजिबात जाऊ नका आता आम्ही 2-3 दिवस येतो राहतो तिकडे सासरवाडीला चालला येतो हा हो आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे जगनच्या आणून देते डबा विषय नाही हा चला रे भाऊ शंभू चला आता हो निघतो आम्ही आता नाहीच म्हणतो मग नाही हो ना काय तर त्याला हो म्हणून बसलो रे मी सांगून द्यायचं नाही म्हणून नाही तर मी सांगेन तुम्ही काय लोड घेऊन राहिले हो सांग तुम्ही बरोबर ते काय तर काही जाऊ नका तुम्ही हा चला येतो आम्ही चला रे भाऊ शंभू सांगा आता काय करा बापानं आता किती हरकीज लावत आहे बुडा तिथं मंदिरापाशी हा सांगा आता त्या सोबत्याला काय उत्तर काय द्यावं ना आता कोणत्या तोंडानं जाऊ द्यायच्या पुढे हा पोट्ट तर म्हणते जातच नाही हो पण काय कसं काय होईन तर हो आता नाही का हो ना आपण यायची वारी तर घडवतो मी बाकी हो काही म्हण हो काहीतरी मला करावंच लागन आता काऊन की मी ठाणलं म्हणजे करतो मी आता
हो जाऊ दे, पण आता वेळ कमी आहे. आजचा व्हिडिओ इथंच संपू. उद्या पाहू उर्वरित भाग काय होते काय नाही. तर चला भेटू उद्या 5 वाजता.